नमस्कार. जय महाराष्ट्र सर्वांना. तर आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे कल्याणमधील सिटी पार्क. सर्वांना माहिती असेल, कल्याण डोंबिवली शहरात एक सुंदर असं सिटी पार्क चालू झालेलं आहे. तिथे बरेच दिवस झाले आम्ही जायचं ठरवत होतो, पण काल माझ्या बहिणीची मुलं यांनी हट्टच धरला की मावशी आपण सर्व सिटी पार्कला जायचं. तर आम्ही सर्वजण पोचलो सिटी पार्कमध्ये. गेल्यानंतर मस्त असं पेट हाऊस होतं, तिथे छान छान असे प्राणी होते, ते बघितले. त्याच्यानंतर बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे, दृश्यमय वस्तू बऱ्याच आम्ही तिथे पाहिल्या. ते पाहून एक लहानपणीची आठवण जागी झाली. जसं की प्रत्येकजण लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या आईवडिलांना हट्ट करतो की आई चल ना आपण राणीच्या बागेत जाऊया. तसा थोडासा काहीतरी फील तिथे येत होता. विविध प्रकारचे पाळणे, अनेक मुलं लहान लहान गोष्टी एन्जॉय करत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून अगदी बालपणाची आठवण आली. तसंच आम्ही देखील तिथे काही वेगवेगळे पाळणे एन्जॉय केले, म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलांनी एन्जॉय केले. त्यांच्यासोबत आम्ही देखील तिथे गार्डन्स वगैरे फिरलो, अनेक वेगवेगळ्या गोष्टी अनुभवल्या. खरं तर सुट्ट्यांमध्ये फिरायची मजाच वेगळी आहे. तर हा एक वारसा लाभला आहे कल्याण शहराला सिटी पार्कच्याद्वारे. तर मी म्हणते सर्वांनी आपल्या लहान लहान लेकरांना घेऊन या पार्कला एकदा तरी नक्की व्हिजिट करायला पाहिजे. तिथे गेल्यानंतर खूप पॉझिटिव्ह वाईब येत होती. आम्हीही देखील बरेच पाळणे एन्जॉय केले. त्याच्यातले काही पाळणे असे होते की ते थोडे रिस्की होते, पण त्यामध्ये पण रेस्ट्रिक्शन होतं की तुम्ही 18 वर्षाचे असाल तरच त्या पाळण्यांमध्ये तुम्हाला बसायला अलाउड होतं. जसं की तुम्ही आता बघताय, हा जो व्हाईट कलरचा पाळणा आहे तो गोल गोल फिरतो आहे, त्याचं नाव होतं मिक्सर ग्राइंडर. तो 360 डिग्री फिरत होता. बापरे, एवढा डेंजर की तिथे लहान मुलांना अलाउ काय बघायलासुद्धा अलाउड नव्हते. तसेच मी माझ्या बहिणींच्या मुलांनी बरेच पाळणे एन्जॉय केले, पण त्याबरोबर तिथे असणाऱ्या प्रत्येक गोष्टीची बारकाईने माहिती देखील घेत होतो. तर तुम्हाला आवडेल का तुमच्या मुलांना अशा ठिकाणी घेऊन जायला आणि या वेगवेगळ्या गोष्टींनी भरलेल्या पार्कला व्हिजिट करायला? तर मला तुम्ही तुमचं मत कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि हो, मला माहिती आहे की आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये प्रत्येकजण कुठे ना कुठे फिरायला जातं. तर मी सजेस्ट करेल प्रत्येकाने आपल्या लहान मुलांना एकदा तरी या पार्कमध्ये घेऊन जायला हवे. ओके, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तसंच आम्ही पुढे अनेक प्रकारचे गेम झोन बघितले, थोडे फोटोज व्हिडिओज वगैरे काढले. त्यानंतर आम्ही गेलो विझोन इथे. तिथे तुम्हाला वेबकॅमद्वारे अनेक स्लाईड्स वगैरे दिसतात किंवा अनेक गेम्स वगैरे खेळले जातात. तर हा व्लॉग एवढाच. कसा वाटला ते नक्की सांगा.